म्हणतात मेहनतीने सगळं काही साध्य होतं, पण इतिहास वेगळेच सत्य सांगतो. इतिहास सांगतो विधिलिखित जे आहे ते घडणारच. ना वेळेच्या अगोदर ना वेळेच्या नंतर, अगदी वेळेवर. महाभारत बघा. भीमाजवळ हत्तीचं बळ होतं, तो गदा युद्धामध्ये प्रवीण होता, तरीही तो राजा बनू शकला नाही. अर्जुन महाधनुर्धर होता, महापराक्रमी होता, तो सुद्धा राजा बनू शकला नाही. उलट युधिष्ठिर शांत संयमी असून देखील राजा झाला. राजा होऊन देखील त्याला द्रौपदीचा अपमान रोखता आला नाही. असे नाही की पांडवापाशी क्षमता नव्हती, पण जे विधिलिखित होतं ते घडणारच. महाधनुर्धर कर्ण सूर्यपुत्र असून देखील संपूर्ण आयुष्य शापित जगावं लागलं. शेवटी लोकांनी त्याला सूतपुत्र म्हणूनच ओळखलं. स्वतः परमात्मा श्रीकृष्ण म्हणाले, कर्णा, तू महाधनुर्धर आहेस, तरीही मी तुझं भाग्य बदलू शकत नाही. मित्रांनो, काही गोष्टी आपण कितीही मेहनत केली, कितीही प्रयत्न केले, तरीही वेळेवरच घडतात. म्हणूनच कुणी धन घेऊन जन्माला येतं, कुणी संघर्ष घेऊन, कुणी रूपवान काया घेऊन येतं, तर कुणी कुरूपतेचा भार, कुणी सेवाभाव घेऊन येतं, तर कुणी स्वार्थी स्वभाव, कुणी संत म्हणून येतं, तर कुणी चोर, कुणी काम, क्रोध, मद, मत्सर यापासून अलिप्त जीवन जगण्याकरिता जन्माला येतं. प्रत्येक मनुष्य हा कर्माचा अधिकारी आहे, परिणामाचा नाही. परिणामाचा अधिकारी स्वतः परमेश्वर आहे. आपले चांगले वाईट कर्म याचं परीक्षण स्वतः ईश्वर करतो. म्हणून चांगले कर्म करत राहा. मी व्यक्त केलेले विचार तुम्हाला आवडले की नाही हे कॉमेंटमध्ये जरूर कळवा.